नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, लसावी आणि मसावी या धड्यावरचे प्रश्न सोडवताना तुम्हाला असे प्रश्न शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. तर मग हा प्रश्न सोडवायचा कसा? प्रश्न काय विचारलाय? दोन संख्यांचा मसावी 6 आहे. दोन संख्यांचा मसावी 6 आहे आणि लसावी 72 आहे. ठीक आहे, लसावी किती आहे? 72 आहे. तर एक संख्या 18 असेल तर दुसरी संख्या कोणती? आपल्याला दुसरी संख्या काढायची. एक संख्या दिली तर मग याला सूत्र काय वापरायचं? याला सूत्र वापरा बघा, लसावी मसावी छेदस्थानी पहिली संख्या, छेदस्थानी पहिली संख्या हे सूत्र आहे. सर्वांनी हे सूत्र लिहून घ्या. ठीक आहे, जर आपल्याला एक संख्या दिली आणि दुसरी संख्या जर काढायची असेल तर आपल्याला हे सूत्र वापरावं लागेल. लसावी गुणिले मसावी डिवायडेड बाय पहिली संख्या भागिले पहिली संख्या. ठीक आहे, बरोबर आपल्याला काय मिळणार? बरोबर आपल्याला दुसरी संख्या मिळणार. ठीक आहे, मग आता आपण इथं या सूत्राच्या ठिकाणी संख्या ठेवूया. सूत्र लिहिलं होतं आपण लसावी गुणिले मसावी भागिले पहिली संख्या. आता लसावी किती दिलाय? 72. मसावी किती दिलाय? 6. मग आपल्याला काय करावं लागेल? 72 गुणिले 6 भागिले पहिली संख्या करायची. आपल्याला पहिली संख्या किती आहे? 18 आहे. मग आपण इथे 18 लिहिली. ठीक आहे, मग आता इथे आपल्याला हे सोडवायचे. मग 18 आणि 72 ला भाग जातो का? जातो. 18 एक 18, 18 चोक 72. ओके, त्यानंतर 6 आणि 4चा गुणाकार करा. 6 चोक 24. आलं उत्तर 24. पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीचे लसावी आणि मसावीवरचे उदाहरणं सोडवण्यासाठी, भरपूर सराव करण्यासाठी आपली 5वी नवोदयची बॅच चालू झालेली आहे. जे विद्यार्थी नवोदयची तयारी करत आहेत त्यांनी नक्की ऍडमिशन घ्या. माहिती, या बॅचची पूर्ण माहिती करून घेण्यासाठी, टाइम माहिती करून घेण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद.